ब्लोटिंग फॅट लॉस का थांबवते? याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो, डायजेशन प्रॉपर होत नाही. जेव्हा डायजेशन वीक असतं, फूड प्रॉपरली ब्रेकडाऊन होत नाही, न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब होत नाही, त्याचा परिणाम असा होतो एनर्जी कमी आणि मेटाबॉलिझम स्लो. दुसरा मुद्दा, गट इन्फ्लेमेशन वाढते. ब्लोटिंगचं एक मोठं कारण म्हणजे गट इन्फ्लेमेशन, म्हणजे पचनसंस्थेला सूज असणे, आतड्यांना सूज असणे. इन्फ्लेमेशन असताना बॉडी फॅट बर्न करण्याऐवजी फॅट स्टोअर करते आणि म्हणून बेली फॅट हटतच नाहीत. तिसरं, हार्मोन्स डिस्टर्ब होतात. जेव्हा गट किंवा पचनसंस्था खराब असेल तर इन्सुलिन इम्बॅलन्स होते, कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन वाढते, थायरॉईड ॲक्टिव्हिटी स्लो होते आणि हे तिन्ही वेट लॉसला स्लो करतात. चौथं, वॉटर रिटेन्शन वाढते. ब्लोटिंग असताना बॉडीमध्ये वॉटर रिटेन्शन, सोडियम इम्बॅलन्स यामुळे स्केलवर वेट कमी दिसत नाही. म्हणून लोक म्हणतात मी डाएट करतोय पण वजन मात्र कमी होत नाही. याच्यामध्ये जर हे तुम्हाला सिम्पटम्स असतील, जसं की जेवणानंतर पोट फुगणं, गॅस किंवा ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, बेली फॅट, एनर्जी कमी, तर प्रॉब्लेम फक्त फॅट नाही तर प्रॉब्लेम गट सिस्टीम आहे.